नमस्कार सर्वांना, जय हरी. रेसिपीज विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण पावसाळा विशेष मस्त असे कुरकुरीत मिनी रोल समोसा बनवणार आहोत. खायला खूप छान लागतात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण इथे समोसासाठी पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतलाय. त्यावर थोडासा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे आणि 4 मोठे चमचे तेल घ्यायचे. तेल मी थंडच वापरत आहे. तर 4 मोठे चमचे तेल घालायचे आणि त्यानंतर तेल पिठात सगळं छान मिक्स करून घ्यायचे. आता या पद्धतीने आपल्याला पीठ हातावर छान असं चोळून घ्यायचे, म्हणजे तेल पिठाला छान लागलं जातं आणि छान असे खस्त समोसा बनतात. आपण पीठ हातात घेतल्यावर त्याचा छान असा गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे या पद्धतीने आपल्याला पीठ हातावर छान असं चोळून घ्यायचे. पीठ भिजवण्यासाठी मी इथे ज्या वाटीने तेल घेतले त्याच वाटीत पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त पाणी घेऊन थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं छान असं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचंय. आपण पुऱ्या बनवण्यासाठी जसं पीठ भिजवतो त्याच पद्धतीने आपल्याला थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घ्यायचंय, म्हणजे मग समोसा बनवताना त्याचा शेप बिघडत नाही आणि छान असे रोल पण बनवता येतात. तर या पद्धतीने मी इथे छान असं पीठ भिजवून घेतलंय. तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ केलं नाहीये, थोडंसं घट्टसरच ठेवलंय. आता यावर 2 थेंब तेल टाकायचे, म्हणजे पीठ आपलं सुकणार नाही. आणि पीठ असं व्यवस्थित गोल करून त्यावर झाकण ठेवायचे आणि अर्धा तास पीठ भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे. पीठ भिजतंय तोपर्यंत आपण समोशासाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊया. स्टफिंगसाठी मी इथे 3 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे. बटाटे उकडताना खूप जास्त पाणी घालायचं नाहीये आणि खूप जास्त शिजवायचे नाहीये, फक्त मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता हे सर्व बटाटे आपल्याला एका किसणीने बारीक किसून घ्यायचेत. यात पुढे अजिबात ठेवायचे नाहीयेत, म्हणजे मग रोल बनवताना आपण स्टफिंग भरल्यानंतर ते अजिबात बाहेर निघत नाही. या पद्धतीने मी इथे सर्व बटाटे किसून घेतलेत. आता यात मसाले ॲड करूया. तर त्यासाठी मी इथे 3 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं याची मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही सर्व पेस्ट बटाट्यात घालायची आहे. त्यानंतर यात मीठ घालायचे. तर मी बटाटे उकडताना मीठ घातलं होतं, त्यामुळे आता थोडंसंच मीठ वापरत आहे. आता यावर अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी कसुरी मेथी अशी हातावर क्रश करून घालायची आहे. त्यानंतर थोडीशी हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे. आणि हे स्टफिंग खूप जास्त पातळ होऊ नये आणि छान बाइंडिंग यावं यासाठी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मकाचं पीठ घालायचे आणि कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ घातलं तरी पण चालेल. आता हे सर्व हाताने मिक्स करून घ्यायचे आणि याचं छान असं स्टफिंग तयार करून घ्यायचे. तर इथे आपलं स्टफिंग रेडी आहे. बनवण्यासाठी आपल्याला या पिठापासून तेल किंवा पीठ न लावता अशीच थोडीशी मोठी आणि गोल चपाती लाटून घ्यायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी थोडीशी मोठी आणि एकदम पातळ अशी चपाती लाटून घेतली आहे. आता याच्या मधोमध एक वाटी ठेवायची आणि आपण तयार करून घेतलेले स्टफिंग आहे ते चमच्याने असं सगळीकडे पसरून घ्यायचंय. स्टफिंग चपातीवर लावताना ते एकदम छान असं एकसारखं लागलं पाहिजेत, म्हणजे ते व्यवस्थित तळलं जातं. खूप जाडसर लेयर जर झाला तर ते व्यवस्थित तळलं जात नाही आणि रोल आतून कच्चेच राहतात. त्यामुळं एकदम एकसारखा आपल्याला थोडासा पातळसर लेयर तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता चाकूच्या सहाय्याने मी इथे छान मस्त असं पातळसर लेयर तयार करून घेतलाय. आता ही वाटी काढून घ्यायची आणि आता याचे रोल तयार करून घेऊयात. तर रोल तयार करण्यासाठी मी इथे सर्वात आधी प्लसच्या साईनमध्ये कट करून घेतले. आता याला पुन्हा एकदा मधून कट करायचे आणि सगळे रोल एकसारखे एका आकारात कट होतील या पद्धतीने आपल्याला याचे सगळे स्लाइसेस तयार करून घ्यायचेत. तर मी इथे टोटल 16 स्लाइसेस तयार करून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता सगळे स्लाइसेस एकसारखे एका आकारात कट झालेत. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मध्ये जो व्हाईट स्पेस रिकामा आहे त्याला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि मग रोल तयार करायचे, म्हणजे ते रोल तळताना अजिबात सुटत नाही. आता रोल तयार करण्यासाठी एक स्लाइस घ्यायचे आणि त्याला थोडंसं हलकं असं ओढून मग त्याचा असा रोल तयार करून घ्यायचंय. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला असा रोल तयार करून घ्यायचंय आणि जो शेवटचा व्हाईट स्पेस आहे तो त्यावर थोडंसं असं प्रेस करून द्यायचा, म्हणजे तो तळताना अजिबात सुटत नाही. तर अजून एक रोल तयार करूया. तर त्यासाठी त्या स्लाइसला सुरुवातीला थोडंसं असं ओढायचं आणि मग त्याचा रोल तयार करायचा आणि शेवटी त्याचा जो व्हाईट स्पेस रिकामा आहे तो व्यवस्थित सील करून घ्यायचा, म्हणजे तळताना ते अजिबात सुटत नाही. त्याच पद्धतीने सर्व रोल्स तयार करून घ्यायचे. उरलेल्या पिठाचे सगळे रोल्स मी बनवून घेतलेत. आता हे सगळे रोल तळून घेऊया.
रोल समोसा तळण्यासाठी मी इथे मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलंय. खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाहीये. आता हे तयार करून घेतलेले सगळे रोल्स आपल्याला छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. फ्लेमवरच आपल्याला हे सगळे रोल्स छान गोल्डन रंग येऊपर्यंत तळून घ्यायचे. लो फ्लेमवर असे रोल्स तळून घेतले की ते छान असे क्रिस्पी होतात आणि आतून पण व्यवस्थित तळले जातात, अजिबात कच्चे राहत नाही. आपल्याला काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं तर त्यावेळेस अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण हे रोल समोसा तयार करू शकतो. हे समोसा अगदी छान असे कुरकुरीत होतात, त्यामुळे खायला पण खूप टेस्टी लागतात. आपण हे टोमॅटो केचप सोबत खाऊ शकतो किंवा तसंच खाल्ले तरी पण खूप छान लागतात. तुम्ही बघू शकता सगळ्या समोशांना छान असा गोल्डन रंग आलाय. आता हे सगळे समोसे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते पण मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.